भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के सांसद प्रशांत पडोले और राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले के बीच तीखी बयानबाजी ने राजनीतिक हलचल तेज कर दी है। प्रधानमंत्री और महायुति सरकार पर की गई विवादित टिप्पणी के बाद मंत्री बावनकुले ने सांसद पडोले के व्यवहार को बचकाना बताया। इसके प्रत्युत्तर में सांसद पडोले ने भंडारा जिले में घरकुल योजना के तहत रेत वितरण में अनियमितता और डिपो बंद रहने जैसे मुद्दों को उठाते हुए राज्य सरकार की कार्यप्रणाली पर गंभीर प्रश्न खड़े किए हैं। घरकुलासाठी लागणारी रेती इथं मिळत नाही। आज गव्हर्नमेंटनी सांगितलं आहे का प्रति ब्रास 600 रुपये रेती आपण देऊ, घरकुलांना फ्री मध्ये देऊ। पण साहेबांना एक मी प्रश्न विचारतो की साहेब, त्या घरकुल धारकांना तुम्ही रेती बरोबर देताय का? आज भंडारामध्ये घाटच चालू नाही, डेपो चालू नाही आणि सगळे काम बंद झाले आहे। आम्हाला छोटासा घर पाहिजे राहण्याकरता, पण त्याच्यासाठी रेती उपलब्ध नाही आहे। गोंद्याचे डेपो चालू आहेत, तुम्ही पावती देता, 9 ब्रासची तुम्ही पावती दिल्या, 9 सकट 54 5400 हे तुम्ही घ्यायला पाहिजे साहेब। तर त्या पावतीवर 22,000 रुपये तिथं लिहिले आहे साहेब, कुठला पैसा आहे? आणि तुम्ही त्या डेपोवर गेला तर वरचे 30,000 रुपये ट्रक एका ट्रकच्या मागे घेताय साहेब। साहेब, आमच्या भावनांना तुम्ही ठेस पोहोचा नको। आज शेतकरी हवालदिल झाला, ठीक आहे आम्ही बालिश आहोत, पण विचार करा साहेब, प्रति दिवसाला जो शेतकरी 41 ते 51 रुपये फक्त कमवतो, खरंच आपला देश प्रगत झाला आहे का? शेतकऱ्यांचा पर कॅपिटा इन्कम वाढलाय का? तो कसा जगतो आहे साहेब, त्याच्या व्यथा तुम्ही पहा। त्या व्यथा मांडण्याचं कामच साहेब जनप्रतिनिधीच्या नात्याने मी करत आहे।